नमस्कार इंडिया. आज बघायला गेलं तर माझं नाव मारुती आनंद होळकर, AWPL फायटर. आज अतिशय आनंदाची आणि एक सुखद बातमी घेऊन तुमच्यासोबत मी आज पण आलेलो आहे परत एकदा. आज ही बातमी आहे ॲग्रिकल्चर संदर्भात. आज जसं म्हटलं जातं की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. समृद्ध शेतकरी समृद्ध भारत हे आपण अभियान घेऊन मार्केटला काम करत असताना SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे काही आपले ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट आपण वापरण्यासाठी दिले होते आणि ते वापरल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे पिकावरती व जमिनीवरती हे आपण लाईव्ह शेतकऱ्याच्याच मुखातून ऐकूया आणि तुम्ही त्याला राहाल, सोबत राहा आणि समजून घ्या. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? संजय शशी पवार. बर, गाव आपलं? सिद्धनेरली. सर मला सांगा, आपण ज्या शेतात उभा आहे हे जे काही ऊसाचं पीक आहे हे लावण्यापूर्वी तुमची काय अवस्था होती? फुटवा कसा होता, ग्रोथ कसा होती सांगा, आणि वापरल्यानंतर काय अवस्था झाली ते तुमच्याच मुखातून सांगा. फुटवा कमी होता, फुटवा आता वाढलेला आहे, ग्रोथ चांगली आलेली आहे. पहिला ग्रोथ एवढी चांगली नव्हती, आता चांगली आहे. बर, तुम्ही आपलं जे काही प्रोडक्ट वापरलं, भोविटा वापरलं, ॲग्रो 90 वापरलं, PGPR वापरलेलं आहे, त्याचबरोबर बघितलं तर इको हरियाली वापरले. हे 4 प्रोडक्ट आळवणे व फवारणी केल्यानंतर तुमचा पानाचा ग्रोथ चांगला झालाय का? चांगला झाला. बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही. आज हे जे काही पानाची रुंदी आहे ही पानाची रुंदी बघितलं तर 4 बोटं झालेले आहे. 3 ते 4 बोटं पानाची रुंदी आहे. पानातल्या शरीरातला ताव बघू शकताय आणि पानाची काळुकी बघू शकताय. समीकरण काय सांगतं शेतकऱ्यांनो? जर पानाची रुंदी चांगली असेल तर पेराचं जाडं चांगलं होतंय आणि सुळीतलं अंतर वाढलं तर पेरातलं अंतर वाढतंय. मी तुम्हाला तेही दाखवतो. आज इथली पेरं तुम्ही बघू शकताय. आज बघितलं तर शेतकरी मित्रांनो बघितलं ह्या उसाला फुटवा चांगला नव्हता. आज बघू शकता पेराचे अंतरही चांगलेलं आहे, जाडीही चांगली झालेली आहे. आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्याला आंतरपीक दिलेलं आहे. आज इथं शेतकऱ्यांना विचारू शकता तुम्ही, इथं आंतरपीक मक्का केलेला आहे बरोबर. आज मक्काची ग्रोथ पण चांगली झाली आहे का नाही? चांगली. कीड अजिबात नाहीये, पिकालाही कुठं कीड नाहीये, पिकाची ग्रोथ चांगली आहे. आज तुम्ही रासायनिक खर्च याला कमी करून आपलं प्रोडक्ट वापरल्याबद्दल समाधान आहात का? समाधान. 100% समाधान आहे. आज हे रान जर बघितलं तर तुम्ही बघू शकता हे मुरमाड रान आहे बरोबर. मुरमाड रानामध्ये पण आपले प्रोडक्ट वापरून अतिशय सुंदर रिझल्ट आला शेतकरी मित्रांनो. खरंच आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. रासायनिकमुळे आज जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. आज उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे, उत्पन्न कमी होत चाललेलं आहे आणि जमिनी नापीक व्हायला लागलेल्या आहेत. या सगळ्यापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचं जे काही आपलं वैदिक टेक्नॉलॉजीची खतं आहेत हे लिक्विडमध्ये पण आहेत आणि ग्रॅन्युअलमध्ये पण तुम्हाला मिळतील. हे तुम्ही वापरून तुमच्या शेतावरती ह्यांनी जसा रिझल्ट घेऊन समाधान झाला. तुम्ही 100% समाधान आहात ना? आज तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, याच्याच लगतचा यांचा जो प्लॉट आहे सर, त्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये फरक आहे का नाही? 100% फरक आहे. याला कुठलाही डाग झालेला नाही किंवा काय नाही. मित्रांनो मी तुम्हाला यांचा लागूनच बांधाचा प्लॉट पण मी दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी आपण रिक्वेस्ट करतो तुम्हाला तिकडे आपण जाऊन तेही बघूया. चला सर, तुमचा जो पलीकडला आपण प्लॉट बघितला त्याबरोबरच लागून हा प्लॉट आहे बरोबर आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन सर पलीकडला हा प्लॉट दाखवा त्यांना. हा बघताय तुम्ही प्लॉट इथंच आहे आणि त्याला लागून हा प्लॉट आहे. ह्या प्लॉटचा तुमचा संघच केलेला आहे. मात्र ह्याची ग्रोथ किंवा ह्याचं जर बघितलं तर इथं बघू शकता पानं डागळलेले आहेत. त्याचबरोबर पानाची रुंदी नाहीये म्हणावा अशी आणि ग्रोथ पण नाहीये बरोबर आहे. म्हणजे इथल्या इथं तुम्ही बघताय की इकडे काही रिझल्ट किती बघू शकता, याचा काही अजिबात रिझल्ट नाहीये, फुटवा नाहीये. मात्र आपल्या ह्याला फुटवा पण चांगला आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे. रान सेम आहे, मात्र आपलं प्रोडक्ट वापरल्यावर तुमचं चांगलं आलं आणि हे चांगलं आलेलं नाही. हे मान्य करताय तुम्ही? मान्य करतो. 100%. तर शेतकरी मित्रांनो आपले प्रोडक्ट वापरा, 100% रिझल्ट आहेत. आज वैदिक टेक्नॉलॉजी मधून आपण बनवलेले प्रोडक्ट आहेत, तुम्ही वापरावं असं तुम्हाला मी विनंती करतो. आता हे प्रोडक्ट तुम्हाला कोणत्या माध्यमात मिळाले? अजित जोशीलकर साहेबांनी हे स्वतः वापरून प्रोडक्ट स्वतः शेतामध्ये वापरले आणि यांना ते रेकमेंडेड केले आणि ह्याने आज आपले प्रोडक्ट वापरून 100% समाधान आहे. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता सर? ते रिपोर्ट वापरा म्हणून सांगणार. चांगला रिपोर्ट, चांगला रिपोर्ट आहे. तुम्ही समाधानी आहात ना? ठीक आहे, ओके, थँक्यू. जय हिंद, जय SLPS, जय संजू कुमार सर. थँक्यू सर.